नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील शिरोली MIDC परिसरातील पहिल्या फाट्याजवळ असलेल्या दीप टॉवर्स या इमारतीमधील 4 वेगवेगळ्या कंपन्यांचे शटर व स्टोअर रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 15,38,600 रुपये किमतीचे औद्योगिक साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कोल्हापुरातील RK नगरमध्ये राहणाऱ्या 39 वर्षीय सुमित दिलीप पवार यांची दीप टॉवर्स इमारतीमध्ये दीप सेल्स अँड सर्व्हिसेस नावाची फर्म आहे, तर त्यांचे भाऊ अक्षय पवार यांची दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही फर्म आहे. या दोन्ही फर्म्सच्या माध्यमातून ते MIDCतील विविध कंपन्यांना कार्बाईड, इन्सर्ट आणि टूल्स पुरवण्याचे काम करतात. याच इमारतीत मानवेंद्र सदाशिव सुभेदार यांच्या मालकीची मेटासिस लॅब व शिवम इंडस्ट्रीज हे मशीन शॉप आहे. दिनांक 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 ते 4 जून 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या इमारतीचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी स्टोअर रूमचे लॉक तोडून दीप सेल्स अँड सर्व्हिसेस, YG तसेच YSS, सेराटिझिट कंपन्यांचे वेगवेगळ्या आकाराचे व किमतीचे अंदाजे 3,000 नग कार्बाईड, इन्सर्ट व टूल्स किंमत ₹10,21,000 तर दीप इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ZC, CCT व डॉर्मर कंपन्यांचे 650 नग कार्बाईड, इन्सर्ट व टूल्स किंमत ₹1,50,000 व 24 नग ड्रिल्स व इडमिल किंमत ₹67,600 तर मेटासिस लॅब व शिवम इंडस्ट्रीज मशीन शॉपमधील एकूण 41 नग कॉपर राईस, कॉपर पट्ट्या व कॉपर स्क्रॅप ज्यांचे वजन अंदाजे 200 किलो आहे, किंमत ₹3 लाख असे एकूण 15,38,600 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. हे चोरटे 5 जण असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांनी बाहेरील बाजूस असलेला कॅमेरा तोडून कंपनीत प्रवेश केला आहे. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली असून घटनेचा तपास शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे पुढील तपास करत आहेत.